दृश्य आपण पाहतोय जे मजदूर बोगद्यामध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात यश आलं असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळते। रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, कशा प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? मजदूरांना बाहेर काढण्यात यश आलंय का? गेल्या 12 नोव्हेंबर पासून उत्तराखंडच्या सिलकियारा दादलगाव बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे। 2 मजुरांना बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफच्या जवानांना यश आलेलं आहे। हे जे कार्य आहे रात्रभर चालू राहण्याची शक्यता आहे। खास करून जर बघितलं आपण गेल्या 17 दिवसापासून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकून पडले होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने हे काम सुरू आहे आणि खोदकाम पूर्ण झालेलं आहे आणि बोगद्यात रॅम्प देखील तयार केला गेलेला आहे। त्या रॅम्पच्या आतमधून शिडी बसवण्यात आलेली आहे आणि त्या शिडीद्वारे कामगारांना बाहेर काढलं जात आहे। तिथे घटनास्थळी जिथे बोगद्यासमोर जिथे कामगार अडकलेले होते तिथे एनडीआरएफचे 100 पेक्षा जास्त जवान पोहोचलेले आहेत। अनेक ॲम्ब्युलन्स देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथून साधारणतः एका कामगाराला या बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी 3 ते 5 मिनिटं लागणार आहे। पहिले 2 कामगारांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। आपल्याला माहित असेल की या सर्व कामगारांना बाहेर काढल्यानंतर बोगद्यातून आत स्ट्रेचरच्या माध्यमातून गाड्या देखील पोहोचवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर तिथून बाहेर काढण्याचा जवळच एक रुग्णालय देखील बोगद्याच्या आत एक छोटंसं रुग्णालय बांधण्यात आलेलं आहे। हे 41 खाटांचं विशेष रुग्णालय आहे जे साधारणतः चिन्ना लिसोर इथे बांधण्यात आलेलं आहे। 30 ते 35 किलोमीटर दूर आहे। हे तत्काळ कुठल्याही मजुराची प्रकृती बिघडू नये यासाठी एअरलिफ्ट करण्याकरता काही हेलिकॉप्टर तिथे तैनात करण्यात आहे। एफच्या ऋषिकेशमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार असणार आहे। चेन्नई सोर विमानतळावर चिनूक हेलिकॉप्टर तैनात झालेले आहे आणि मजुराची प्रकृती जास्तच खालावली तर एम्स मध्ये देखील दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे। सध्या 2 कामगारांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीनं कालपासून उंदीर खान कामगारांनी उत्खनन पूर्ण केलेलं आहे। 17व्या दिवशी साधारणतः 1:20 पाईपलाईन मधून हे उंदीर कामगार करणारे कामगार ते आतमध्ये गेले होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं 21 तासामध्ये जवळपास 12 मीटर मॅन्युअल रीडिंग करून त्यांना कामगारांना बाहेर काढण्यासाठी रस्ता तयार केलेला आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं माहिती मिळते की युद्ध स्तरावरती जी गेल्या 17 दिवसापासून मोहीम सुरू होती त्यामध्ये यश आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक कामगारांची कुटुंब देखील तिथे पोहोचलेली असल्याची माहिती पुढे आलेली आहे। काही कामगारांचे नातेवाईक सहकारी हे बोगद्याबाहेर जे फुलांचे हार घेऊन उभे आहेत आणि त्यांना जे जर बघितलं आपण तर त्यांनी त्या सगळ्यांचं स्वागत करण्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच प्रशांत, गेले 17 दिवस हे मजदूर खरं तर या बोगद्यामध्ये अडकले होते। निश्चितच त्यांची प्रकृती खालावली असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर तिथे ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टरांची यंत्रणा देखील तिथे उपलब्ध असेलच। मात्र सध्या 2 मजदूरांना बाहेर काढण्यात आलेला आहे। 39 मजदूर अजूनही अडकलेत। साधारण किती वेळ लागतो एका मजुराला बाहेर काढण्यात? की या बोगद्यातून एका कामगाराला बाहेर काढण्याकरता साधारणतः 3 ते 5 मिनिटं लागणार आहे अशा प्रकारची माहिती खास करून आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य जे आहेत लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद हसन यांनी दिले होतं। त्यांनी म्हटलं की खोदकाम पूर्ण झालेलं आहे आणि बोगद्यात रॅम्प देखील तयार केलेला आहे। रॅम्पच्या माध्यमात काही अडचण आल्यास तर शिडी देखील सप्लिमेंटरी म्हणून शिडी देखील तयार करण्यात आलेली आहे। कामगारांना पाइप की तबीयत कैसी है? बिल्कुल ठीक है। बिल्कुल ठीक है। तो कहाँ से हैं वो मजदूर, क्या आप उनको जानते हैं? नहीं जानता मेरे को। अच्छा, मेरे को नहीं तो जानता। क्या डॉक्टर्स वगैरह आप सारा है, सब है। डॉक्टर्स उनकी मेडिकल चेकअप कर रहे हैं? सब कर रहे हैं जी। अच्छा, आप कौन सी कंपनी से हैं? मैं धरनी जोटक इंजीनियर्स। अच्छा, ठीक। क्या नाम क्या है आपका? सर नाम क्या है आपका? दिव्यांशु है कहाँ यार? अच्छा, वो ले रहा। तर उत्तरकाशीतलं हे रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहतोय। 3 मजुरांना या बोगद्यातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। गेल्या 17 दिवसांपासून हे 41 मजूर इथे अडकले होते आणि त्यापैकी 3 जणांना आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि बाकीच्या मजुरांना देखील आता बाहेर काढण्यात येते। थेट जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, साधारण 17 दिवस, आजचा 18वा दिवस हे मजूर या बोगद्यामध्ये अडकले होते। बरीच यंत्रणा कामाला लागली। कशा प्रकारे ही यंत्रणा एकंदरीतच काम करते? जर बघितलं आपण तर गेल्या 12 नोव्हेंबर पासून
सील केला दादलगाव बोगद्यामध्ये हे सगळे 41 कामगार अडकून पडले होते. त्यापैकी 2 ते 3 कामगारांना बाहेर काढण्यामध्ये आता ही संपूर्ण मोहीम जी आहे यशस्वी झालेली आहे. इतरही कामगारांना काढण्याचे काम आता सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे. आपल्याला माहित असेल की जेव्हा याचा कार सुरू खासून बचाव मोहीम सुरू झाली त्यावेळेस पाईप एक टाकण्यात आला होता. त्या पाईपच्या माध्यमातून तिथे रान बांधण्यात आला होता आणि त्यामधून 16 दिवसामध्ये या मजुरांना काढण्यासाठी अशा प्रकारची प्लॅनिंग करण्यात आली होती. 3 ते 4 प्रकारचं ड्रिलिंग करून प्रयत्न केला गेला होता, पण साधारणतः 3 ते 2 ड्रिलिंग ज्याच्या फसली आहे आणि शेवटी जे उंदीर कामगार असतात जे मॅन्युअली म्हणजे स्वतःहून खोदकाम करतात अशा जे खाण कामगार जे असतात त्यांना बोलवण्यात आलं ते आणि त्यांच्या माध्यमातून साधारणतः 12 मीटरचं जी भिंत होती किंवा बोगद्यामध्ये निर्माण झालेला जे अडथळा होता तो दूर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यासाठी हे या कामगारांनी अतिशय युद्धस्तरावरती काम केलं आणि साधारणतः ज्या पद्धतीने हे जे कामगार आले होते जे त्याला उंदीर खान कामगार म्हटलं जातं त्यांनी जर बघितलं आपण तर त्यांनी 17व्या दिवशी साधारणतः 1:20 आतमध्ये गेले होते आणि 21 तासात त्यांनी 12 मीटर मॅन्युअल ड्रिलिंग केलं होतं आणि त्या 24 नोव्हेंबर रोजी त्या खास करून जर बघितलं त्या ठिकाणापासून 12 मीटरवर मशीन तुटली होती. त्यामुळे ते काम थांबलेलं होतं आणि त्यानंतर ते तुटलेले मशीनचे भाग आहे ते देखील काढण्यात आले होते आणि उर्वरित ड्रिलिंगसाठी लष्कर आणि रॅट मायनर्सचा प्रचारण करण्यात आलं होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीने मोहीम राबवली त्याच्या आधारावरती या कामगारांना यशस्वीपणे बाहेर काढण्यामध्ये यश येतं आणि साधारणतः 3 कामगारांना बाहेर काढण्यामध्ये मोदी है तो मुमकिन है, धामी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो कल मोदी जी ने भारत की जनता से अपील की थी कि 135 करोड़ जनता 41 लोगों के लिए हमारे नागरिकों के लिए भगवान से दुआ करो और भगवान ने वो लोगों की दुआ कबूल कर ली और सफलता के मोदी धामी गंभीर है, भारत की तकदीर है, मोदी धामी गंभीर है, भारत की तकदीर है, मोदी धामी गंभीर है. तर उत्तर काशीमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 3 मजुरांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही 38 मजूर हे सध्या बोगद्यामध्ये अडकलेले आहेत. गेल्या 17 दिवसांपासून हे मजूर खरं तर 41 मजूर या बोगद्यामध्ये अडकले होते आणि बरीच यंत्रणा कामाला लागली होती. मात्र बऱ्याच अथक प्रयत्नानंतर शेवटी आज 18व्या दिवशी या मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 3 मजुरांना सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात बाकीच्या मजुरांना देखील बाहेर काढण्यात येणार आहेत. बाहेर आरोग्य यंत्रणा देखील सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण गेले 17 दिवस हे मजूर या बोगद्यामध्ये अडकले होते. निश्चितच त्यांची प्रकृती देखील खालावली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांची टीम असेल किंवा संपूर्ण आरोग्य यंत्रणा इथे तैनात करण्यात आलेली आहे. बरेच मजूर किंवा बरेच अधिकारी या यंत्रणेमध्ये कामाला लागलेले आहेत आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे.